देशाची प्रगती होण्यासाठी इंडियाऐवजी भारत म्हणायला हवे असे मत अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी व्यक्त केलं. देशाचे नाव इंडियाऐवजी भारत व्हायला हवे. तसे झाल्यास देशाची प्रगती आणखी वेगाने होईल. पुण्याचा विकास दिवसेंदिवस होत असून येत्या 10 वर्षात पुणे शहर देशात प्रगतिशील शहर म्हणून नावारूपाला येईल. पण पुणे महानगरपालिकेने नागरिकांकरता पाणी, वीज आणि तत्सम सेवांकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे असे मत अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी व्यक्त केले. अंकशास्त्राबद्दलचे जुमानी यांनी 10 वर्षांपूर्वी पुण्यात कार्यालय सुरू केले. त्यांच्या या 10 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल जुमानी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, अंकशास्त्र हे सोपे आणि अत्यंत चांगले शास्त्र आहे. उपाययोजनांवर आधारित अंकशास्त्राचे विज्ञान आहे. भारताचा शुभ अंक 6 आहे तर इंडियाचा 12 आहे. चीन, मलेशिया, वर्ल्ड डिझनीचा भाग्यांक देखील 6 आहे. पूर्वीच्या काळी भारत हा अतिशय प्रगत देश होता. उदाहरणार्थ दुथडी नद्या वाहत होत्या. जर पूर्वीच्याच नावाने आपण ओळख सांगितली तर अधिक प्रगतीही आहेच. तथापि उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयाबद्दल सुद्धा केंद्र सरकारने मदत कार्य सुरू ठेवले पाहिजे. पुणे शहर हे शुक्राच्या 6 या भाग्यांकावर आहे. त्यामुळेच मी कायम वास्तव्यासाठी पुण्याची निवड केली. माझे वडील प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ तज्ञ बन्सीलाल एम जुमानी यांचे मला मार्गदर्शन लाभले. अंकशास्त्रात मी 1 दशक यशस्वीपणे पूर्ण करू शकले. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अंकशास्त्र उपयुक्त आहे. अनेकांच्या शारीरिक समस्याही दूर झाल्या आहेत. तसेच भविष्यासाठी सुद्धा अंकशास्त्र मार्गदर्शक आहे असेही जुमानी यांनी यावेळी सांगितले. मला फक्त थँक्यू म्हणायचं होतं, कारण आमच्या हे जे सायन्स जिथे पोचलं आहे ते मीडियाशिवाय नाही झालं असतं. पेपर, TV हे चॅनल्स सगळे लोकांनी जुमानी फॅमिलीला, मला, माझ्या भावाला एवढा सपोर्ट केलेला आहे. जेव्हा पण आम्ही येतो TV वर, पेपरमध्ये सगळे लोक हे न्यूज छापतात आणि ह्या सायन्सला घर घर पोचायचं काम पत्रकारांचंच आहे. तर आय हॅव बीन रायटिंग फॉर लोकमत, फॉर पुढारी. तर त्यामुळे काय होतं की इतके हजारो लोक घरामध्ये जाऊन लोकांचा फायदा झालेला आहे. आपलं तर माझं तर झालेलं आहे सेट, देवाच्या कृपाने फेमस झाली आहे. पण लोकांचं चाइल्डलेस कपिलला मूल होत आहेत. कॅन्सर पेशंटचं कॅन्सर ठीक झालेलं आहे. किती लोकांना नोकरी नव्हती त्या लोकांना नोकरी झालेली आहे. ॲक्च्युली अमेझिंग सायन्स आहे. आणि जे थोडासा काम करून सगळे लोक काम करू शकतात, पण मीडियाचा सपोर्ट असून ते लॉंग डिस्टन्स चालतंय आणि खूप घरमध्ये जात आहे पेपर, TV. तर हे मला फक्त थँक्यू म्हणायला हे मी केलेलं आहे थोडा छोटासा प्रोग्राम, की 10 वर्ष मला इथे पूर्ण झाले आणि कितीतरी लोकांचा फायदा झालं. त्याच्यामुळे एक छोटीशी गेट टुगेदर. ज्यांचं एक नाव आहे, ज्यांचा एक वाढदिवस आहे, ते सगळे लोक माझ्याकडे येत आहेत. राशन दुकानाचं बाहेर हमाल जे असतो ना, तो पण आलेला आहे. रिक्षा ड्रायव्हर सुद्धा. येस, हे सगळे लोक येत आहेत माझ्याकडे. आणि एक तर पेंटर होता, लोकांचं भिंती पेंट करायचं, त्या मनुष्याचं आज स्वतःचं मोबाईल शॉपही आहे. तर सगळे मर्सिडीज बेन्झ असू द्या, कोणीही असू द्या, सगळे येतात. क्लासेस आणि मासेस हा सायन्स तुमचं सगळ्यांचं एक नाव आहे ना. तुम्ही अमीर आहे या गरीब आहे, तुमचं नाव आहे. आणि आम्ही फीज कृपाने एवढं नाव आहे की आम्ही 51,000 बोलू की 20,000 बोलू, 21,000 बोलू शकतोय. पण साधारण फीज ठेवली आहे, कारण साधारण लोकांना असाधारण करणं, आता हे माझं उद्देश हे. सगळं काही अंकच आहे. जेव्हापासून मूल आईच्या पोटात येतो तेव्हापासून गिनती सुरू होते. 9 महिन्याच्या नंतर 9 महिने झाले, त्याच्यानंतर वाढदिवसाची गिनती, मरल्यापर्यंत नंबर आपलं काम येतात. ॲस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजी ऑलमोस्ट सेम आहे. ते लोक बोलणार तुमचं सूर्य ह्या घरामध्ये बसलाय, आम्ही बोलतो तुमचं नंबर 1 आहे तर तुम्ही सूर्य आहे. जर तुमचा वाढदिवस 2 आहे तर तुम्हाला चंद्र रूल करतोय. जर तुमचा वाढदिवस 3 आहे तर तुम्हाला ज्युपिटर याने गुरु रूल करतोय. असं हे सेम चीज, पण आमची सिम्प्लिफाईड आहे. एकदम जास्त महत्व आहे. स्पेलिंग चेंज केल्यावर पूर्ण लाईफ चेंज होते. दबंगपेक्षा मोठा एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकत नाही की तोच सलमान खाननी दबंगमध्ये DG टाकलं आणि कुठे निघून गेला. संजय घोडावत त्यांची अजून एक मोठी एक्झाम्पल आहे. कॉमन मॅन होता आणि किती असाधारण काम केले आज त्यांनी, कुठचे कुठ निघून गेले. उत्तम उदाहरण आहे. ते लोक स्पेलिंग चेंज केली आणि कायचं काय झालं. भारतचं हेच आहे की आपलं तुम्ही लोक कमीत कमी, गव्हर्नमेंट तर नाही करणार, तुम्ही लोक कमीत कमी भारत, आपल्या कंट्रीला जिथे तुम्ही इंडिया लिहायचं आहे भारत लिहा.
जिकडे इंडिया लिहायचं आहे पत्रांमध्ये, डे टू डे रेफरन्समध्ये भारत सांगा, कारण भारतची जे टोटल आहे जे 6 नंबरवर आहे. सो भारत सांगायची आम्ही ॲटलिस्ट प्रयत्न केलं की थोडाफार इफेक्ट होणार. उत्तराखंड हे नवीन स्टेट बनवली गेली आहे, त्याची स्पेलिंग 35 वर येते. दॅट इज नंबर 8. 8 नंबर शनीचा नंबर असतो. भोपाळ सिटी तुम्हाला लोकांना आठवण आहे, भोपाळची स्पेलिंग 26 वर होती. तर दुर्घटना म्हणजे एकदम गंदी, वाईट, खराब, टोटली एकदम बॅड. तर 8 नंबर शनीचा नंबर असतोय, 2 सर्कलमध्ये असतोय. घेऊन गेला तर तुम्हाला वरती नाहीतर खाली. तर 8 नंबर नेहमी जरा त्रासदायक जास्त असतोय. तुम्हाला आठवण असेल, सुनामी असू दे, कासब असू दे किंवा कच्छचं भूकंप, सगळे 26 तारखेला आले. 26 जानेवारी, 26 डिसेंबरला भूकंप, 26 नोव्हेंबरला कासब आला पाकिस्तानमधून. मुंबईमध्ये एवढा मोठा रेनफॉल झाला ते 26 तारखेला झालं. तो 8 नंबर जरा त्रासदायक आहे. उत्तरांचल आता 8 वर आलाय, त्यामुळे जास्त प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे.